नमस्कार शिक्षक मित्रांनो, पुन्हा एकदा या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण टेट परीक्षेत विचारलेल्या वर्णमाला या घटकावर आधारित प्रश्नांची प्रश्न व उत्तरे यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। चला तर मग प्रत्यक्ष सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण किती वर्ण आहेत? टीईटी पेपर 1 2025 साली विचारलेला प्रश्न आहे। तर योग्य उत्तर आहे, ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण 11 वर्ण आहेत। तर वर्ण म्हणजे स्वर, व्यंजन व मात्रा यांचा समावेश होतो। ज्ञामध्ये आहेत द न ग आ किंवा द न य आ, न मध्ये आहेत न प्लस अ, च मध्ये आहेत च प्लस अ, क्ष मध्ये आहेत क श अ। नेक्स्ट क्वेश्चन, अ आ, इ ई, उ ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? टीईटी पेपर 2 2025 साली विचारलेला प्रश्न आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सजातीय स्वर। कारण की अ आ हे कंठवर्ण आहेत, त्याचबरोबर इ ई तालव्य वर्ण आहेत, उ ऊ हे ओष्ठवर्ण आहेत। याच्यावरून आपल्याला सांगता येईल की हे सजातीय स्वर आहेत। मित्रांनो, आपल्याला भरपूर वेळेस परीक्षेमध्ये स्वर व व्यंजने हे कोणत्या प्रकारची आहेत, त्यांचं नाव कसं लक्षात ठेवायचं, या ठिकाणी आपण छोटीशी ट्रिक पाहूया। या ठिकाणी वर्ग आहेत क च ट त प, त्याच्या समोरची बाजू आपल्याला पाठ करायची आहे वर्णाची। क ता मु द ओ, क म्हणजे कंठवर्ण, ता म्हणजे तालव्य, मु म्हणजे मूर्धन्य, द म्हणजे दंत आणि ओ म्हणजे ओष्ठ। त्याचबरोबर आपल्याला कंठवर्ण म्हणजे अ आ, तालव्य वर्ण म्हणजे इ ई, त्याचबरोबर मूर्धन्य रू, दंत्य लू आणि ओष्ठवर्ण उ ऊ, कंठतालव्य वर्ण ए ऐ, कंठोष्ठवर्ण ओ औ व दंतोष्ठवर्ण च छ ज झ, दंततालव्य वर्ण। अशा पद्धतीनं जोड्या लक्षात ठेवता येतील। नेक्स्ट क्वेश्चन, धरणी या शब्दाचा लघुगुरुक्रम कसा असेल? टीईटी पेपर 2 2025 साली विचारलेला प्रश्न आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 लघु लघु गुरु। कारण की धरणी या शब्दाची फोड केली असता ध हा अकारांत असल्यामुळं लघु, र हा अकारांत असल्यामुळं लघु आणि नी हा इकारांत असल्यामुळं गुरु, अशा पद्धतीनं लघु लघु गुरु हा योग्य उत्तर होईल। नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? टीईटी पेपर 1 2024 साली विचारलेला प्रश्न आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ळ। कारण की ळ हा मूर्धन्य वर्ण आहे, कारण की ट वर्ग हे मूर्धन्य वर्ण आहेत, त्यामध्ये ट ठ ड ढ न र श ळ। नेक्स्ट क्वेश्चन, ए ऐ ओ औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? टीईटी पेपर 2 2024 साली विचारलेला प्रश्न आहे। ए ऐ ओ औ हे संयुक्त स्वर आहेत। आपण स्वरांचे प्रकार या ठिकाणी समजून घेऊयात। ऱ्हस्व स्वर आहेत 6, अ ई उ, रू ॲ लू आणि दीर्घ स्वर आहेत 8, आ ई उ ए ऐ ओ आ औ आणि संयुक्त स्वर आहेत 4, ए ऐ ओ औ। नेक्स्ट क्वेश्चन, सर्व लघुमात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता? टीईटी पेपर 2 2024 साली विचारलेला प्रश्न आहे। याचं योग्य उत्तर आहे कमळ। तर मित्र हो, कमळ या शब्दाची फोड केली असता कमळ हे सर्व लघुमात्रा असणारे अक्षरे आहेत, म्हणून याला आपण लघु 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 असे लघु गुरुक्रम देता येईल। नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी ओष्ठवर्ण कोणता? टीईटी पेपर 1 2024 साली विचारलेला प्रश्न आहे। तर याचं योग्य उत्तर आहे भ। ते कशावरून काढलं? तर या ठिकाणी आपल्याला वर्ग लिहायचे आहेत क च ट त प, त्याच्या पुढचं वर्ण लिहायचं आहे क ता मु द ओ। आता या ठिकाणी भ कुठं येतं ते बघायचं आहे। तर भ हा प च्या वर्गामध्ये आहे। प फ ब भ म आणि प ची जोडी आहे ओष्ठवर्ण, म्हणून योग्य उत्तर आहे ओष्ठवर्ण। नेक्स्ट क्वेश्चन, मराठी वर्णमालेतील अम आहा यांना काय म्हणतात? टीईटी पेपर 2 2021 साली विचारलेला प्रश्न आहे। याचं योग्य उत्तर आहे स्वरादी। मराठीमध्ये 2 स्वरादी आहेत, त्यांना आपण अनुस्वार व विसर्ग म्हणतो। यांचा उच्चार करत असताना अगोदर स्वर येतो, म्हणून स्वर आहे आधी, त्याला स्वरादी म्हणतात। नेक्स्ट क्वेश्चन, भास्कर या शब्दातील योग्य व अचूक लघुगुरुक्रम ओळखा। टीईटी पेपर 2 2021 साली विचारलेला प्रश्न आहे।
भास्कर या शब्दाचा योग्य लघु गुरुक्रम आहे ऑप्शन 1 गुरु लघु लघु, कारण की भास्कर या शब्दाची फोड केली असता भा हा दीर्घ उकार असल्यामुळं गुरु स्क या शब्दाला जरी जोड शब्द असेल तरी त्याचा उकार दीर्घ नसल्यामुळं लघु आणि र याला सुद्धा अकारांत असल्यामुळं लघु, म्हणून योग्य उत्तर आहे गुरु लघु लघु. नेक्स्ट क्वेश्चन, श्रद्धांजलीमधील एकूण वर्ण किती? TET पेपर 1 2019 साली विचारलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 11, कारण की श्रद्धांजली या शब्दाची फोड केली असता श्र बरोबर श र अ, धा बरोबर ध प्लस द, अनुस्वारचं आणि दाचा आ, त्याचबरोबर जचं ज प्लस अ आणि लीचं ल प्लस ई, अशा प्रकारे एकूण 11 वर्ण होतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते? TET पेपर 2 2019 साली विचारलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ठ, कारण की या टेबलच्या साहाय्याने आपल्याला कठोर व्यंजन, मृदू व्यंजने व अनुनासिक व्यंजने समजून घेता येईल. सुरुवातीला वर्ग क च ट त प यातील 2 समोरच्या लाईन ह्या कठोर व्यंजने आहेत. त्याच्या पुढच्या 2 लाईन ह्या मृदू व्यंजनाच्या आहेत आणि त्याच्या पुढची 1 लाईन ही अनुनासिक व्यंजनाची आहे. त्याचबरोबर इतर सुद्धा वर्णांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण म्हणतात? तरी त्याचं योग्य उत्तर आहे घ, कारण की ज्या व्यंजनात ह मिसळून तयार झालेल्या व्यंजनांना महाप्राण व्यंजन असे म्हणतात. तर या ठिकाणी आपल्याला महाप्राण व अल्पप्राण व्यंजनाचा महत्त्वाचा तक्ता जर आपण पाहिला तर क च ट त प या वर्गापुढील पहिली रांग सोडून दुसरी ख ची रांग आणि त्याचबरोबर तिसरी ग ची रांग सोडून घ ची रांग हे सर्व महाप्राण आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी श श स आणि ह हे एकूण 14 महाप्राण आहेत व त्याचबरोबर विषम संख्याची रांगा पहिली, तिसरी, पाचवी व य र ल व ळ हे एकूण 20 अल्पप्राण आहेत. ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. नेक्स्ट क्वेश्चन, नैऋत्य या शब्दामधील वर्णांची संख्या किती? TET पेपर 1 2017 साली विचारलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 6 वर्णे. आपण नैऋत्य या शब्दाची फोड केली असता ने बरोबर न अधिक ए, रु बरोबर रु आणि त्य बरोबर त य प्लस अ असे एकूण नैऋत्य या शब्दामध्ये 6 वर्ण आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, पुस्तक या शब्दातील अचूक लघु गुरुक्रम ओळखा. TET पेपर 2 2017 साली विचारलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गुरु लघु लघु, कारण की पुस्तक या शब्दाची फोड केली असता पु हा दीर्घ उकार असल्यामुळं गुरु, स्त जरी हा जोड शब्द असला तरी त्याला दीर्घ उकार नसल्यामुळं लघु आणि क हा अकारांत असल्यामुळं लघु, अशा पद्धतीनं योग्य उत्तर राहील गुरु लघु लघु. हा प्रश्न परत रिपीट झालेला आहे. मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहेत? TET पेपर 2 2017 साली विचारलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2, कारण की ज्याच्या स्वर आहे आधी त्याला म्हणतात स्वरादी. आहा. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? TET पेपर 1 2016 साली विचारलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फ, कारण की क च ट त प या वर्गामध्ये समोरच्या 2 लाईन या कठोर व्यंजनाच्या आहेत, त्याच्या पुढच्या 2 लाईन ह्या मृदू व्यंजनाच्या आहेत आणि त्याच्या पुढची 1 लाईन ही अनुनासिक व्यंजनाची आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन, आ हा स्वर कोणत्या वर्ण प्रकारात मोडतो? TET पेपर 1 2016 साली विचारलेला प्रश्न आहे. त्याचं योग्य उत्तर आहे कंठवर्ण, कारण की क च ट त प या वर्गापुढे आपण कता मुदवो हे लिहून आणि त्याच्या पुढे स्वर अ आ, इ ई, रु, लु, उ उ हे जर लिहिलं तर आपल्याला आ हे कंठवर्ण आहे असे सांगता येईल. नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? TET पेपर 1 2014 साली विचारलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प वर्ण, कारण की क च ट त प या वर्गाच्या पुढील 2 लाईन ह्या कठोर व्यंजनाच्या आहेत,
त्याच्या पुढच्या 2 लाईन ह्या मृदू व्यंजनाच्या आहेत आणि त्याच्या पुढची 1 लाईन ही अनुनासिक व्यंजनाची आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते? TET पेपर 1 2014 साली हा एकूण 3ऱ्यांदा प्रश्न विचारलेला आहे. तर योग्य उत्तर आहे आहा. ज्याचा स्वर आहे आदी त्याला म्हणतात स्वरादी. आणि अशा पद्धतीने आपण आज वर्णमाला या घटकावर आधारित प्रश्नांची उत्तरे पाहिली आहेत. जर व्हिडिओ आवडला तर निश्चित लाईक करा, सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला याच्यापेक्षा चांगले व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध होतील. धन्यवाद.